मी इंद्रजित गायकवाड आजून आलेलो आहे मुरुड तहसील या ठिकाणी महिला वर्ग उपोषणाला बसलेले आहे। तरी तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत बोलण्यासाठी महिला वर्ग आहे। काय सांगणार तुम्ही, कशाविषयी तुमचं हे उपोषण ठेवलं आहे? आम्ही अशा संस्था आणि कारखाना वरून येथील आम्ही याच्यावर कारवाई करण्यासाठी उपोषण ठेवण्यात आलं। जे पारंपरिक भुई नसताना लोकांनी पारंपरिक भुई म्हणून तिथे टाकलेले आहे, याची चौकशी करावी आणि या लोकांवर जी काही कारवाई आहे ती कारवाई करावी। तुमच्या प्रमुख मागण्या काय? संस्थाची सदस्यता आहे व पात्रता आहे त्याची चौकशी करणे। दुसरं आहे की बोगस व गैरभुई आहे त्याच्यावर कारवाई करणे किंवा चौकशी करणे, तपासणी करणे। आणि तिसरी आहे धरणाबाबत धरणाचा जो ताबा आहे कायद्यानुसार ज्याचा आहे त्याला द्यावा। आणि चौथी आहे मत्स्य व्यवसाय पारंपरिक हक्क संरक्षित करावा। आणि पाचवी आहे भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी। धन्यवाद ताई। तुम्ही काय सांगणार ताई? माझी एवढीच मागणी आहे का एवढ्या वर्षापासून आम्ही या धरणासाठी लढत आहोत। आमचा हक्क आम्हाला द्या आणि आमचा हक्क आम्हाला द्या ना। आम्ही जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आमचा न्याय भेटल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आमचा गैरसमज दूर करावा, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, नंतर आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या एवढंच असं। धन्यवाद। कारवाई झाली पाहिजे। प्रत्येक नाव थोडंसं समोर आपल्यासोबत बोलण्यासाठी खडका येथील सरपंच साहेब आहे। तर काय नमस्कार सर, काय सांगणार तुम्ही या महिलांची जे उपोषण चालू आहे त्याबद्दल? जे आमच्या गावातले जे मच्छीमार आहे, जे भोई समाजाचे लोक आहेत, ते गेल्या 3-4 वर्षापासून त्यांच्या 10 वर्षापासून त्यांच्याजवळून जे धरण यांनी हिसकावून घेतलं, जे म्हणजे डुप्लिकेट जे संस्था तयार करून, जे त्यांची ओरिजिनल संस्था होती ती कॅन्सल करून जे दुसऱ्या बारगावच्या बाजूच्या गावाल्यांनी जी हिसकावून घेतली त्यांना सखोल चौकशी व्हावी आणि यांना न्याय मिळावा। आम्ही सगळे गाववाले त्यांच्या पाठीशी नेहमी राहू आणि आता आहोत। जेवढ्या संख्येने आज आलो त्याच्यापेक्षा जेवढे दिवस वाढत जाईल तेवढ्या संख्येने आम्ही गाववाले त्यांचा साथ देणार आहोत। तुमच्या कोणावर स्पेसिफिक कोणावरच नाही आमचा असा आरोप वगैरे काय? जी आता सध्या संस्था जी त्यांची जे भौतिक संस्था जी कार्यरत आहे सध्या, त्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांना सगळ्यांना धरणात बोलावं। त्यांच्याकडून जसं नियम आहे त्यांचे, एक पोहता येते, मच्छी पकडता येते, त्या सगळ्यांना तिथे बोलून त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घ्या। बारगावची संस्था आहे। धन्यवाद सर। तुम्ही काय सांगणार? माझ्या गावातील जे महिला मंडळी उपोषणाला बसलेले आहे त्यांची जी मागणी आहे की जे संबंधित आदेश झाले असतील अधिकारी आहे त्यांची सुद्धा चौकशी व्हावी आणि यांना न्याय मिळावा माझ्या गावात माझा एल्गार हा शेतकरी, कष्टकरी, मायबाप जनता, माझे शेतमजूर लोकांसाठी आहे। माझे मच्छीमार भगिनी उपोषण करत आहे। उपोषण करायचा मुख्य उद्देश हाच आहे की ओरिजिनल प्रवर्तक कोण, ज्या व्यक्तीला मासेमारी करता येते, नदीमध्ये, नाल्यामध्ये, धरणामध्ये पोहता येते, हा ओरिजिनल प्रवर्तक। आणि भोई बांधवांचा पारंपरिक व्यवसाय हा मासेमारी आहे, पण त्यांचा मासेमारीचा व्यवसाय सुद्धा लुटण्याचं काम अधिकारी कर्मचारीवर बोगस संस्था तयार करणारे लोक करत आहे। या संदर्भामध्ये मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या माझ्या माता भगिनी ओरिजिनल प्रवर्तक आहे की नाही, यांनी जी मागणी केली ते योग्य आहे की नाही, या संदर्भात प्रशासनाला इशारा देतो की आपण ओरिजिनॅलिटी तपासण्याकरिता स्पॉटवर जे तुम्ही चाचणी करता प्रवर्तकाची धरणामध्ये उतरवा, ज्याच्यावर आमच्या उपोषण करते महिला भगिनींचा आरोप आहे त्यांना त्या धरणामध्ये उतरवा आणि त्यांना मच्छी मासेमारी करता येते का हे पहा, त्यानंतरच तुम्ही यांना न्याय मिळवून देऊ शकता। माझी मागणी एकच आहे की ओरिजिनल प्रवर्तक तपासा। तुमचा हा हक्क कधी हिसकावून घेतलेला आहे? हक्क त्याच्या आधी तुमचा हक्क कधी होता त्याच्यावर? किंवा संदर्भात माहिती नाही, मला फक्त माहिती एवढी आहे
की ओरिजिनल प्रवर्तक कोण. ओरिजिनल प्रवर्तक हा ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, मासेमारी पारंपरिक व्यवसाय आहे, त्यांना मासेमारी संदर्भात जे बाकीचे गुन्हे आहेत ते अवगत आहे, त्यांना पोहता येते, मासेमारी करता येते, त्यांच्याच भरोश्यावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. आणि जे लोक बोगस संस्था बनवून बोगस लोक त्यामध्ये ॲड करतात, कॅटेगरीचे GR सांगतात आणि कॅटेगरी वाईज लोकांना टाकतात, ते ओरिजिनल प्रवर्तक नाही. कारण त्यांना स्पॉटवर जरी त्या धरणामध्ये जरी उतरलं मासेमारी करण्याकरता मासेमारी करत नाही. ते रोजानं लोक आणतात. कोणाला आणतात? तर माझ्या भोई बांधवांना. कारण त्यांचा व्यवसाय आहे, त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, म्हणून ते लोक तिथं मासेमारी करण्याकरता मजुरी करत आहेत. पण त्यांचा हक्क हा स्वतः त्यांचा हक्क आहे, पण त्यांना फक्त मजुरी दरावर जावं लागतं. फक्त त्यांचा हिसकून घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि बोगस संस्था निर्माण करणारे लोक. तुमचं उपोषण हे कधीपर्यंत चालणार आहे? उपोषण जोपर्यंत चौकशी नाही, कारवाईची प्रत. कारण आम्ही माझ्या माता भगिनींनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही संस्था बोगस आहे, काय आहे काय नाही, आणि त्यांनी त्यांच्यावर काय कारवाई केली. आमची कारवाई, त्यांची कारवाईची प्रत म्हणजे आम्ही ही या लोकांवर कारवाई केली आणि तुम्हाला न्याय मिळून दिला. जोपर्यंत न्याय मिळून देणार तोपर्यंत आमच्या उपोषणाचा माघार घेणार नाही. माझ्या माता बहिणींसोबत मी इथंच रक्षाबंधन करणार. माझा शिवसेनेतर्फे त्यांना जाहीर पाठिंबा. धन्यवाद दादा.